नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या पार्टनरला बेडरूममध्ये पूर्ण समाधान देण्यासाठी तुम्हाला फक्त एका योग्य टेक्निकची गरज आहे. आज आपण अशा एका सिक्रेटबद्दल बोलणार आहोत, ज्याबद्दल समाजात सहसा कोणीही उघडपणे बोलत नाही, पण प्रत्येक यशस्वी आणि आनंदी नात्यासाठी ते खूप महत्त्वाचे असते. फक्त तुमच्या हातांच्या मदतीने तुम्ही तुमच्या पार्टनरला पूर्ण समाधान आणि चरम सुख म्हणजेच ऑर्गॅझमपर्यंत पोहोचवू शकता. सत्य हे आहे की सुमारे 90% पुरुष या टेक्निकचा योग्य प्रकारे वापर करत नाहीत आणि आपल्या पार्टनरला ते सुख देण्यास अयशस्वी ठरतात, ज्याची ती खरोखर हक्कदार असते. पण जर तुम्ही आज ही योग्य पद्धत शिकलात तर विश्वास ठेवा, तुमच्या पार्टनरची समाधानाची पातळी 10 पटींनी वाढू शकते. हे एक असे सिक्रेट कौशल्य आहे जे अनेक वेळा शारीरिक संबंधांपेक्षा म्हणजेच इंटरकोर्सपेक्षा जास्त प्रभावी ठरते. तरीही याबद्दल कोणीही उघडपणे बोलत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला त्या छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला इतर कुठेही शिकायला मिळणार नाहीत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा 2 स्पेशल टेक्निक्स देखील सांगेन ज्या प्रोफेशनल्स म्हणजेच तज्ज्ञ देखील रेकमेंड करतात. चला तर मग आज या रहस्यावरील पडदा उठवूया आणि तुमचे रिलेशनशिप आणखी जास्त रोमॅन्टिक बनवूया. आज मी तुम्हाला एका अशा टेक्निकबद्दल सांगणार आहे जी 90% पुरुषांना योग्य प्रकारे माहिती नसते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही हे योग्य प्रकारे शिकलात तर तुमच्या पार्टनरचे सॅटिस्फॅक्शन लेवल 10 पटींनी वाढू शकते. हे एक असे कौशल्य आहे जे इंटरकोर्सपेक्षाही जास्त महत्त्वाचे मानले जाते, पण दुर्दैवाने हे योग्य प्रकारे कोणीही शिकवत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक टिप तुमच्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे. सर्वात आधी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की हा विषय इतका महत्त्वाचा का आहे. संशोधनानुसार सुमारे 75% महिला केवळ पेनिट्रेशनने ऑर्गॅझम मिळवू शकत नाहीत. त्यांना क्लिटोरल स्टिम्युलेशनची आवश्यकता असते. बहुतांश पुरुष एकतर ही स्टेप पूर्णपणे वगळतात किंवा ती इतक्या चुकीच्या पद्धतीने करतात की त्यांच्या पार्टनरला अनकम्फर्टेबल वाटू लागते किंवा वेदनाही जाणवू लागतात. काहींना वाटते की सर्व काही वेगाने केले पाहिजे. काही लोक गरजेपेक्षा जास्त रफ होतात आणि बऱ्याच जणांना फिमेल ॲनाटॉमीची म्हणजेच स्त्री शरीराची बेसिक माहितीही नसते. मला एकदा एका मुलीचा मेसेज आला होता ज्यामध्ये तिने सांगितले की तिचा पार्टनर एक खूप चांगला माणूस आहे. तो तिच्यावर खूप प्रेम करतो, पण फिजिकली तो तिला पूर्णपणे सॅटिस्फाय करू शकत नाही. याचे कारण त्याची कोणतीही कमजोरी नव्हती, तर मुख्य कारण हे होते की त्याला योग्य टेक्निकची माहिती नव्हती. त्याला वाटायचे की फक्त लवकर लवकर इन अँड आऊट करणे पुरेसे आहे. स्त्रीचे शरीर खरोखर कसा प्रतिसाद देते हे त्याला समजलेच नव्हते. मित्रांनो, अनेकदा लोक मला विचारतात की डॉक्टर नमिता पाटील, काय फक्त हाताचा वापर पुरेसा असतो? तर माझे उत्तर असते हो, जर तुम्हाला योग्य बटन दाबायला येत असेल तर. खरं तर स्त्रीचे शरीर एका सितार किंवा वीणेसारखे असते, ज्याला योग्य प्रकारे वाजवण्यासाठी बोटांमध्ये कोमलता आणि योग्य प्रेशरचा समतोल असणे खूप गरजेचे असते. बहुतांश पुरुष विचार करतात की फक्त स्पीड म्हणजेच सर्व काही आहे, पण इथे स्पीडपेक्षा सेन्सिटिव्हिटी जास्त महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरच्या जवळ असता तेव्हा तुमच्या स्पर्शात एक ठहराव आणि सॉफ्टनेस असली पाहिजे. जर तुम्ही घाई केलीत तर पार्टनरला अनकम्फर्टेबल वाटू शकते. हे समजून घेणे गरजेचे आहे की प्रत्येक महिलेचे शरीर वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते. कोणाला सॉफ्ट टच आवडतो तर कोणाला थोडा जास्त दाब चांगला वाटतो. त्यामुळे जेव्हाही सुरुवात कराल तेव्हा थेट मेन पॉइंटवर जाण्याची चूक करू नका. आधी त्यांच्या संपूर्ण शरीराला हळूहळू एक्सप्लोर करा. त्यांच्या मानेवर, कानाच्या मागे आणि हातांवर तुमची बोटे हलकेच फिरवा. यामुळे त्यांचे शरीर रिलॅक्स होते आणि त्या तुमच्या स्पर्शाला जास्त तीव्रतेने अनुभवू शकतात. लक्षात ठेवा की इथे लुब्रिकेशनची भूमिका सर्वात जास्त महत्त्वाची आहे. जर तो भाग कोरडा असेल तर तुम्ही कितीही योग्य करण्याचा प्रयत्न केलात तरीही पार्टनरला वेदना आणि अस्वस्थताच जाणवेल. त्यामुळे नेहमी तुमच्याकडे वॉटर बेस्ड लुब्रिकंट ठेवा. आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पार्टनरच्या डोळ्यात पहा आणि त्यांच्या श्वासोच्छवासाची गती नोटीस करा. जर त्यांचा श्वास वेगाने होत असेल तर हे एक लक्षण आहे की तुम्ही योग्य दिशेने पुढे चालला आहात. कम्युनिकेशन म्हणजेच एकमेकांशी बोलणे कधीही बंद करू नका. त्यांना विचारत राहा की त्यांना कुठे आणि कसे वाटत आहे. जेव्हा तुम्ही लाज बाजूला ठेवून एकमेकांच्या आवडीनिवडी आणि भावना समजून घेता तेव्हाच खऱ्या चरम सुखापर्यंत पोचणे शक्य होते. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली समजावून सांगणार आहे की तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सर्वात पहिली आणि बेसिक गोष्ट म्हणजे स्वच्छता. तुमची नखे लहान, स्वच्छ आणि गुळगुळीत असली पाहिजेत. तुमचे हात पूर्णपणे स्वच्छ असले पाहिजेत. नेहमी कोमट पाणी आणि साबणाने हात स्वच्छ धुवा. कोणत्याही प्रकारच्या बॅक्टेरियाचा धोका नसावा. आता बोलूया फिमेल ॲनाटॉमीच्या सर्वात जास्त सेन्सिटिव्ह भागाबद्दल म्हणजेच क्लिटोरिसबद्दल.
क्लिटोरिस, जो योनी मार्गाच्या वर स्थित असतो, त्यामध्ये हजारो नर्व एंडिंग्ज असतात. तो पुरुषांच्या बाह्य जननेंद्रियापेक्षाही जास्त संवेदनशील मानला जातो. त्यामुळे त्याला स्पर्श करण्याची पद्धत अतिशय जेंटल आणि सॉफ्ट असली पाहिजे. कधीही डिरेक्ट यावर जंप करण्याची चूक करू नका. फोरप्लेची भूमिका इथे अत्यंत महत्त्वाची आहे. जोपर्यंत ती स्वतःला रेडी आणि पूर्णपणे उत्तेजित वाटत नाही, तोपर्यंत पुढे जाण्याची घाई करू नका. याचे सिग्नल्स तुम्ही सहज ओळखू शकता, जसे की ओलावा, त्यांच्या श्वासोच्छवासात होणारा बदल आणि शारीरिक हालचाली. नेहमी सुरुवात खूप जेंटिल आणि स्लो टचने करा. आधी बाहेरील भाग आणि मांड्यांचा आतील भाग सॉफ्टली एक्सप्लोर करा. त्यानंतर हळूहळू क्लिटोरल एरियाकडे वळा. गोलाकार दिशेने अगदी हलक्या प्रेशरसोबत मूव्ह करा. जर तुमची पार्टनर म्हणत असेल की तिला छान वाटत आहे, तर तीच स्पीड आणि रिधम कायम ठेवा. कन्सिस्टन्सी म्हणजेच सातत्य इथे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही वजायनल पेनिट्रेशनकडे वळता, तेव्हा एका बोटानेच सुरुवात करा. तुमचा तळहात वरच्या दिशेने ठेवून आत जा आणि कम हिअर सारखी मोशन करा. हे जी स्पॉटला ॲक्टिवेट करते, जो साधारणपणे 2 ते 3 इंच आत समोरच्या बाजूला स्थित असतो. नेहमी लक्षात ठेवा की ही फक्त एक शारीरिक क्रिया नाही, तर एक कला आहे. तुम्ही जितक्या काळजीने, लक्ष देऊन आणि संयमाने हे कराल, तितकाच चांगला अनुभव मिळेल. रेग्युलर प्रॅक्टिस आणि ओपन कम्युनिकेशन ही एका हॅपी आणि सॅटिस्फाईंग बेडरूम लाईफची खरी गुरुकिल्ली आहे. सेशन नंतरही तुमच्या पार्टनरकडून फीडबॅक नक्की घ्या. आफ्टर केअरकडे कधीही दुर्लक्ष करू नका. सेशन संपल्यानंतर काडल करा, म्हणजेच तिला मिठीत घ्या. नेहमी जेंटल, लक्ष देणारे आणि काळजी घेणारे राहा आणि तुमच्या पार्टनरच्या आनंदाला तुमची पहिली प्रायोरिटी बनवा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही असे महत्त्वाचे व्हिडिओ मिस करणार नाहीत. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तर खाली कॉमेंट करून तुम्ही निःसंकोचपणे विचारू शकता.